नमस्कार, मी होममेड फूड वैशाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सोयाबीनची भाजी बनवून दाखवत आहे। झटपट 10 मिनिटांमध्ये बेस्ट रेसिपी बनवायला सुरू करूया चला। त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि 2 मिरची घेतलं बघा, टोमॅटो हे सगळं घ्या आणि पॅन कडे ठेवा। त्यानंतर 2 वाटी पाणी ओतायचं, पाणीला बॉईल करून घ्या। त्यानंतर सोयाबीन बघा, मी 1 वाटी सोयाबीन घेतलो, सोयाबीन ओतायचं। सोयाबीन स्मॉल पण असते बिग पण असते, मी स्मॉल मध्ये घेतलो बघा। हे बघा स्मॉल लहान लहान आहे सोयाबीन ओतायचं। सोयाबीनला बॉईल करून घ्या, जास्त प्रेस करायचं नाही कारण तुटते म्हणून। हे बघा बॉईल झाले आता। हे बघा शिजले, हे बघा सोयाबीन रेडी आहे आता, बॉईल झाले बघा। पॅन गरम करून घ्या, पॅन गरम केल्यानंतर तेल ओतायचं। तीन स्पून आहे तर 4 स्पून घ्या। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला, कांदा घेऊया आता। कांद्याला मिक्स करून घ्या। त्यानंतर मिरची घेऊया, टोमॅटो घेऊया, मिक्स करून घ्या। मिक्स केल्यानंतर हळद घेऊया, हळद थोडंसं घाला। त्यानंतर सॉल्ट घेऊया, हे बघा चिल्ली पावडर 1 स्पून घेतलो मी, मिक्स करून घ्या। हे बघा सोयाबीन बॉईल करून घेतलेलो की ते 1 वाटी सोयाबीन घेऊया, मिक्स करून घ्या। सोयाबीनला जास्त प्रेस करायचं नाही, तुटते म्हणून। तुम्हाला जर जास्त मसाला पाहिजे असेल तर खोबरं मिक्सर करून घ्या, लसूण घाला, अद्रक घाला, चालेल। मी सिंपलमध्ये झटपटमध्ये 10 मिनिटांमध्ये तुम्हाला बनवून दाखवत आहे। हे बघा कोथिंबीर घालायचं। हे बघा सोयाबीनची भाजी रेडी झाली आता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक यू।